सकाळचे 4:30 वाजले होते. मस्तपैकी कडक गरम चहा ठेवला होता करायला. तोवर माझी बहीण भाकऱ्या थापत होती. खूप साऱ्या भाकऱ्या तिने अशा थापल्या होत्या. रागात थापल्यात की कशात थापल्या माहीत नाही, पण तिने भाकऱ्या थापल्या हे महत्त्वाचं आहे. भरपूर साऱ्या भाकऱ्या थापल्यानंतर आम्ही त्या पॅक करून प्रवासाला सुरुवात केली. CNGची टाकी असल्यामुळे पेट्रोल पंपावर थांबली तोवर आम्ही कावळ्यांची मजा पाहत होतो. शेवटी आम्ही दुर्गुबाईला पोहोचल्यानंतर बाकीचे कोणीच आलं नाही. म्हणून करायचं काय म्हणून आम्ही सर्वांनी तिथे झोपा काढायला सुरुवात केली. तरी बोर झालं म्हणून दुर्गुबाईचं दर्शन घेण्यासाठी गेलो. दर्शन घेतलं तर सर्वजण आले होते व जेवणाची तयारी करायला सुरुवात केली होती. तर माझ्या बहिणीने बारीक असा कांदा कापला. मास्टर शेफ असल्यागत कांदा कापून झाला तर इकडे चुली मांडल्या गेल्या होत्या. अजून लाकडं होती म्हणून आम्ही लाकडांचा शोध घेतला. खूप सारी अशी लाकडं गोळा करून इकडं पाहिलं तर पाण्याला उकळी आली म्हणून तांदूळ टाकला. पोत्यानेच तांदूळ टाकला आणि भात करायला सुरुवात केली. हलवायला चमचा नव्हता म्हणून लाकडानेच आम्ही तांदूळ हलवलं. तर इकडे माकडांची टोळे आली होती. त्यांची सर्व फॅमिली आली होती. मम्मी, त्यांची पोरं सर्वजण आली होती. ती पाहत बसते. त्यांचा फोटोशूट केला. तर इकडं आम्ही मटण करायला सुरुवात केली. मस्तपैकी पातेलं गरम झालं होतं. कांदा टाकून फ्राय करायला घेतलं. त्याच मॅरिनेट करायचं होतं मटण. मास्टर शेफ लोकांनी हळद मीठ टाकून मटण टाकून मॅरिनेट करायला साईडला ठेवलं. तर इकडं कांद्यात तेल टाकलं आणि मसाल्याची टेस्ट घेऊन मास्टर शेफ लोकांनी मसाल्यांचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. तोवरच इकडं आलं लसूणची पेस्ट टाकून सर्व मसाले एकत्र टाकले. घरून आणलेला डबा काळा मसाला तो टाकला. तो एकत्र केला. चमचा बारीक पडला म्हणून लाकडानेच तो एकत्र केला आणि मॅरिनेट केलेलं सगळं मटण टाकलं. थोडंसं मटण शिजवलं होतं ते आम्ही देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी घेऊन गेलो. देवाला नैवेद्य दाखवलं तर इकडं मटण शिजलं नाही म्हणून करायचे काय, तर आम्ही सर्वजण कोकण कडा पाहायचं ठरवलं. पण कोकण कडा पाहायला गेलो. मस्तपैकी फोटोशूट करून रिटर्न आलो आणि जेवायला पंक्ती बसणार होत्या म्हणून लिंबू कांदा भाकरी सर्व आम्ही तोडून बसलो आणि पंक्ती जेवायला बसवल्या. मस्तपैकी सुकं मटण भात रस्सा अशा प्रकारे केलं होतं आणि आम्ही पण जेवण करून झाडांच्या सावलीत आम्ही मस्तपैकी जेवण करून आपापल्या घरी निघून गेलो.